नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी फर्स्ट टॉपिक अभ्यास आणि नंतर आता मागील लेक्चरला आपण दुसरा टॉपिक अभ्यासत आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव होतं इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यामध्ये बुक कीपिंग अकाउंटन्सीची माहिती, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या आणि त्यानंतर आपण सेकंड टॉपिक चालू केलेला आहे. त्याचं नाव आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग अकाउंटिंग सिस्टीम. डबल एंट्री बुक कीपिंग अकाउंटिंग सिस्टीममध्ये या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरला डबल एंट्री म्हणजे एका ट्रान्झॅक्शनमध्ये एकाला डेबिट द्या, तेवढ्याच रकमेचं अमाऊंटचं दुसऱ्याला क्रेडिट द्या, हे अभ्यासलं होतं. मग आता सुरुवातीला डबल एंट्रीची माहिती घेतली. त्यानंतर डबल एंट्रीचा शोध या ठिकाणी 1494 लुको पॅसिओली या इटालियन मर्चंटने लावला. त्यांच्या आधारेच या ठिकाणी डबल एंट्री आपण बुक कीपिंग रेकॉर्ड मेंटेन करत आहोत. त्यानंतर या ठिकाणी डबल एंट्रीमध्ये दोन इक्वल अमाऊंटचे सेम इफेक्ट होतात. एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट द्यावं लागतंय. आता त्याच्याच पुढचा भाग आजच्या या आपल्या PPTमध्ये आपण लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी आजच्या लेक्चरला या ठिकाणी पुढचा भाग अभ्यासू आपण. बघा, या डायग्रॅमवरून तुम्हाला अकाउंटिंग कन्सेप्ट कशी चालती चक्र ते लक्षात येणार आहे. सुरुवातीला बघा, टायटल मी वाचतोय, इम्पॉर्टंट इलेमेंट घटक ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमसाठी काही महत्त्वाचे घटक आहेत. ते घटक या ठिकाणी त्या क्रमानुसार आपण अभ्यासणार आहोत. पहिला घटक या ठिकाणी लक्ष द्या, ड्युएल म्हणजे ट्रान्झॅक्शन ऑफ ड्युएल इफेक्ट. खालून या ठिकाणी वाचायचे ट्रान्झॅक्शन ऑफ ड्युएल इफेक्ट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट करा, लक्षात घ्या. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी आपण माल खरेदी केला असेल किंवा या ठिकाणी ॲसेट खरेदी केले असेल, तर या ठिकाणी गुड्स परचेस केला असेल तर परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, किंवा मशिनरी खरेदी केली मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, किंवा बिल्डिंग खरेदी केली बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन होतोय, व्यवहार होतोय, त्या व्यवहाराचे दोन इफेक्ट होतात. एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट. अशा प्रकारे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होतात. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन होतो, नंतर त्या ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट, खरेदीदार विक्रेता, अशा पद्धतीने दोन पर्सन महत्त्वाचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये काय दिलेलं आहे, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन जर्नल. म्हणजे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याची जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. उदाहरणार्थ आपण सॅलरी पेड केली, ट्रान्झॅक्शन झाला, सॅलरी पेड ₹5,000, त्याची एंट्री होणार आहे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे एंट्री करताना इकडे लक्षात घ्या, सॅलरी अकाउंट डेबिट लिहिताना या पद्धतीने लिहायचं आहे, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशा प्रकारे ही जर्नल एंट्री झाली, सॅलरी टू कॅश अकाउंट. किंवा या ठिकाणी आपण बिल्डिंग घेतली तर एंट्री येणार आहे बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पहिलं अक्षर लिहितोय, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशा पद्धतीने या जर्नल एंट्री आपल्याला करायच्या आहेत. ट्रान्झॅक्शन होतात, सॅलरी दिली, बिल्डिंग खरेदी केली, म्हणजे पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन होतो, नंतर त्या ट्रान्झॅक्शनची आपण जर्नल एंट्री करतो. जर्नल एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तिसरी स्टेज आहे, लक्षात घ्या, पोस्टिंग एंट्रीज टू लेजर अकाउंट. म्हणजे पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन होतोय, त्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री, त्या जर्नल एंट्रीचं लेजर पोस्टिंग. म्हणजे बिल्डिंगच्या डेबिटला कॅश अकाउंट लिहायचं आणि कॅशच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग अकाउंट लिहायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, अशा प्रकारे जर्नलचं लेजर पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सगळ्या लेजरचा एकत्रित मिळून चौथी स्टेप आहे, लक्षात घ्या, बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. जे काय लेजर अकाउंटचे सगळे बॅलन्सेस काढायचे आहेत, म्हणजे लेजर अकाउंट क्लोज करायचं आहे.
आणि तेच बॅलन्स लेजर अकाउंटचे बघा 5वी स्टेप आहे, लक्षात घ्या. प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे लेजर अकाउंटचा ट्रायल बॅलन्स आपल्याला तयार करायचा आहे. आणि नंतर त्या ट्रायल बॅलन्सचा सगळ्यात शेवटची स्टेज या ठिकाणी आपल्याला सगळ्यात शेवटी ट्रायल बॅलन्सचा प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट म्हणजे 6वी स्टेज आपली फायनल अकाउंटची आहे. म्हणजे हे एक ट्रान्झॅक्शनचं घटक आहेत, व्यूहचक्र आहे की जेणे आपल्याला फर्स्ट काय आहे ते लक्षात येतं. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन, नंतर त्याची जर्नल एंट्री, नंतर त्याचं लेजर पोस्टिंग, नंतर त्याचा लेजरचे बॅलन्सेस कॅरी डाऊन काढायचे, नंतर शेवटी त्या लेजरचा ट्रायल बॅलन्स आणि सगळ्यात शेवटी फायनल अकाउंट. अशा प्रकारे आपल्याला हे एलिमेंट ऑफ डबल एंट्रीचे जे घटक आहेत त्या पद्धतीने आपल्याला ते तयार करायचे आहेत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा हे समजून घ्या व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला अकाउंटिंगच्या या स्टेपच आहेत की पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन होतोय, नंतर त्याची जर्नल एंट्री आपल्याला करावी लागते, नंतर त्याचं लेजर पोस्टिंग आपण करतोय, लेजर पोस्टिंगचे बॅलन्सेस काढतोय, नंतर सगळ्या लेजरचे एकत्रित ट्रायल बॅलन्स तयार होतोय आणि शेवटी ट्रायल बॅलन्सचं फायनल अकाउंट आपण तयार करत आहोत. अशा पद्धतीने अकाउंटिंग पोस्टिंग केलं जातं. शेवटी आपल्याला फायनली नेट प्रॉफिट किंवा लॉस निघलेला आहे तो समजतो. तर या प्रकारे डबल एंट्रीमुळं हे आपल्याला लक्षात येतं. आता पुढं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पुढं काय दिलेलं आहे डबल एंट्रीचे डेफिनेशन परत एकदा आपण अभ्यासणार आहोत. बघा, डेफिनेशन ऑफ डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम इज ॲज फॉलोज, खालीलप्रमाणे दिलेले आहे. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इफेक्ट अँड दॅट इट affects two account in opposite direction, and if a complete record is to be made of each such transaction, it would be necessary to debit one account and credit another account. It is this record of two-fold effect of every transaction that has given rise to the terms double entry. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट होतात. एक पहिल्या अकाउंटला आणि त्याच्याच बरोबर विरुद्ध दुसऱ्या अकाउंटला दुसरा इफेक्ट आहे. डबल एंट्रीमुळं रेकॉर्ड कंप्लीट केलं जातं आहे. लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट या ठिकाणी दिलं जातं आहे. त्यामुळं डबल एंट्रीमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन हा कंप्लीट रेकॉर्ड केला जातो. फर्स्ट डेबिट अनदर क्रेडिट. तर या पद्धतीने डबल एंट्रीमध्ये ही सिस्टीम आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी बघा, डबल एंट्री सिस्टीम आता आपल्याला उपयुक्त आहे. लक्षात घ्या, कारण डबल एंट्री सिस्टीमचाच वापर करून आपण आत्तापर्यंत ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत, मेंटेन करत आहोत. डबल एंट्रीचा शोध लुको पॅसिओली यांनी 1494 सालामध्ये लावलेला आहे आणि त्यामुळं आता आपण डबल एंट्रीनुसारच अकाउंटिंग ठेवत आहे. आता पुढं या ठिकाणी बघा, प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. काही तत्व डबल एंट्रीची दिलेली आहेत. बघा, फर्स्ट त्यामध्ये दिलेलं आहे बघा, इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम 2 इफेक्ट्स. फर्स्ट दॅट इज, उदाहरणार्थ दॅट इज डेबिट अँड क्रेडिट. म्हणजे डबल एंट्रीचं पहिलं तत्व आहे की प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये व्यवहारामध्ये कमीत कमी 2 अकाउंटवरती, 2 या ठिकाणी पार्टीजवरती, 2 पर्सन्सवरती इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट आहे डेबिट आणि दुसरा इफेक्ट आहे क्रेडिट. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. फर्स्ट डेबिट अँड अनदर क्रेडिट. त्यानंतर सेकंड तत्व बघा, 2 अकाउंट मीन्स one is the receiver of the benefit and other is the giver of the benefit. म्हणजे एक घेणारा
तर दुसरा देणारा, अशा दोन अकाउंटवरती इफेक्ट होतात. रिसिव्हर म्हणजे घेणारा, गिव्हर म्हणजे देणारा. म्हणजे या ठिकाणी डबल एंट्रीमध्ये प्रत्येकाचे दोन इफेक्ट होतात. एक या ठिकाणी घेणारा असतो तर दुसरा हा देणारा असतो, तरच आपला ट्रान्झॅक्शन होतो आणि त्याचे इफेक्ट होतात आणि त्या पद्धतीने आपल्याला दोन्ही अकाउंटवरती व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला रेकॉर्डिंगचं काम केलं जातं. त्यामुळं एक घेणारा तर दुसरा देणारा असतो. त्यानंतर तिसरं बघा, इफ वन अकाउंट इज डेबिटेड अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. म्हणजे एका अकाउंटला डेबिट दिलं तर दुसऱ्या अकाउंटला या ठिकाणी आपण काय देत असतो, क्रेडिट देत असतो. त्यामुळं डेबिट आणि क्रेडिट हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत. एका ट्रान्झॅक्शनमध्ये एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट द्यावं लागतं, म्हणजे नावे आणि जमा. त्यानंतर चौथं तत्व बघा, एव्हरी डेबिट, प्रत्येकाचं डेबिट, एव्हरी डेबिट हॅज ए इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. म्हणजे प्रत्येक अकाउंटला एकाला डेबिट दिलं की तेवढ्याच रकमेचं सेम दुसऱ्याला क्रेडिट द्यावं लागतं, तरच आपलं बुक्स ऑफ अकाउंट व्यवस्थित क्लोज करता येतं. त्यामुळं फर्स्ट डेबिट अँड अनादर इज क्रेडिट हे खूप महत्त्वाचं आहे. डेबिट आणि क्रेडिट ही डबल एंट्रीची प्रिन्सिपल्स आहेत, तत्त्व आहेत. म्हणजे 1,00,000चं जर आपण डेबिट दिलं तर तेवढ्याच रकमेचं क्रेडिटसुद्धा आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये द्यावं लागतं, दिलं जातं. आता पुढं या ठिकाणी ही झाले प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री. त्यानंतर पुढं डबल एंट्रीचे या ठिकाणी पुढचे पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत बघा. ॲडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. बुक किपिंग सिस्टीमचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत, ते सुद्धा या ठिकाणी बघणं अपेक्षित आहे. पहिला पॉईंट बघा, कंप्लीट रेकॉर्ड. अंडर दिस सिस्टीम ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. दिस मेथड इज सायंटिफिक अँड रेकॉर्ड बोथ द ॲस्पेक्ट ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. म्हणजे डबल एंट्रीमध्ये कंप्लीट रेकॉर्ड केलं जातं आहे, लक्षात घ्या. आणि डबल एंट्री सिस्टीम ही सायंटिफिक आहे, शास्त्रशुद्ध आहे आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन व्यवस्थित तेवढ्याच किमतीने, तेवढ्याच अमाऊंटने रेकॉर्ड केला जातो. डेबिट 1,00,000चं दिलं तर क्रेडिटसुद्धा 1,00,000चंच दिलं जातं आहे. म्हणजे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीममध्ये कंप्लीट रेकॉर्ड केलं जातं आहे, पूर्णपणे नोंदी केल्या जातात. त्यामध्ये या ठिकाणी सायंटिफिकरित्या जेवढं डेबिट आहे तेवढंच क्रेडिट दिलं जातं आहे. त्यामुळं हा एक फायदा आहे डबल एंट्रीचा की कंप्लीट रेकॉर्ड करता येतं. आता दुसरं आहे बघा, ॲक्युरसी. ॲक्युरसी या ठिकाणी लक्षात घ्या, ॲक्युरेटपणा आहे, क्लिअर आहे, लक्षात घ्या, चुका अजिबात नाही, परिपूर्ण रेकॉर्ड आहे, लक्षात घ्या. इन दिस सिस्टीम बोथ ॲस्पेक्ट्स, दोन्ही इफेक्ट are recorded in the books of account, so it gives complete accuracy in accounting work. It also checks arithmetical accuracy. गणितीय पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी ॲक्युरेटपणाने या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं आहे. म्हणजे ॲक्युरसीसुद्धा महत्त्वाची आहे. या ठिकाणी कोणतंही रेकॉर्डिंग करत असताना, काम करत असताना ॲक्युरेटपणा या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि हा ॲक्युरेटपणा आपल्याला डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीममुळं लक्षात येतो आहे. या ठिकाणी ॲक्युरेटपणाने रेकॉर्डिंग केलं जातं आहे, म्हणजे त्यामध्ये चूक आढळत नाही आणि जेवढं डेबिट आहे तेवढंच ॲक्युरेटरित्या अमाऊंटने क्रेडिट दिलं जातं. या ठिकाणी डबल एंट्रीचा हा एक बेनिफिट आहे. त्यानंतर पुढं तिसरं ॲडव्हान्टेजेस बघा आपल्याला या ठिकाणी डबल एंट्रीचं आहे, बिझनेस रिझल्ट. लक्षात घ्या, ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, इन्कम, गेन्स, लायबिलिटीज, assets, debtors and creditors, all these transactions are recorded. Therefore, it helps to find out accurate business result of particular accounting period. म्हणजे बिझनेस रिझल्टमध्ये सगळे खर्च,
सगळे तोटे, सगळे इन्कम, उत्पन्न, जे काय गेन आहे, फायदे आहेत, देयता, लॅबिलिटी म्हणजे देयता, ॲसेट्स म्हणजे मालमत्ता, डेटर्स म्हणजे येणेकरी, क्रेडिटर्स म्हणजे देणेकरी, ऑल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी डबल एंट्रीमुळं रेकॉर्ड केले जातात आणि आपल्याला बिझनेस रिझल्ट लगेच कळतो. लक्षात घ्या, ज्यावेळी वर्ष संपतं त्यावेळी अकाउंटिंग पिरियड 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. 31 मार्चला आपल्याला कळतं की आपला एकूण खर्च किती झाला, एकूण तोटा किती झाला, एकूण इन्कम किती झाला, एकूण आपल्या लॅबिलिटी किती आहेत, एकूण ॲसेट किती आहेत, प्रॉपर्टी किती आहेत, हे समजण्यासाठी आपल्याला डबल एंट्री बुक किपिंग रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरून आपल्याला लगेचच बिझनेस रिझल्ट समजतो आणि बिझनेसचा रिझल्ट व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर चौथा आहे बघा, कॉमन ॲक्सेप्टन्स. कॉमन ॲक्सेप्टन्स या ठिकाणी कॉमन काय ॲक्सेप्टन्स आहेत ते पण घटक महत्त्वाचे आहेत. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, इट इज वाईडली ॲक्सेप्टेड सिन्स इट फॉलोज युनिव्हर्सल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. डबल एंट्री सिस्टीम इज ॲक्सेप्टेड बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, गव्हर्मेंट अथॉरिटीज एटसेट्रा. म्हणजे काही कॉमन घटक आहेत की ज्यांना या ठिकाणी डबल एंट्रीचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. त्यामुळं काही फायनान्शियल आर्थिक संस्था आहेत, गव्हर्मेंट आहे, काही ॲथॉरिटीज आहे, लोकल बॉडीज आहेत, त्यांना या डबल एंट्रीचा फायदा होतो. त्यावरून लक्षात येतं की या ठिकाणी डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमनुसारच काही कॉमन गोष्टींनासुद्धा या डबल एंट्री सिस्टीमचा ॲडव्हान्टेजेस होतो, फायदा होतो. त्यामुळं हे एक महत्त्वाचा फायदा आहे. म्हणजे अशा प्रकारे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे हे 4 आपण ॲडव्हान्टेजेस बघितले की कंप्लीट रेकॉर्ड आहे, ॲक्युरेटपणा आहे, त्यानंतर बिझनेस रिझल्ट आहे आणि या ठिकाणी कॉमन ॲक्सेप्टन्स आहे. अशा प्रकारे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम याबद्दल आपण या ठिकाणी आत्तापर्यंत माहिती अभ्यासलेली आहे. आता आपण या ठिकाणी पुढचा एक घटक वेगळा पण यातलाच टॉपिकमधला अभ्यासणार आहोत, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम. कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे ट्रॅडिशनल, जुनी, परंपरागत, की जी काय जुनी ट्रॅडिशनल परंपरागत जी पद्धत आहे, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे या ठिकाणी पूर्वीच्या नोंदी 1494 अगोदरच्या ज्या काही नोंदी असतील तर त्या याही विचारात घेणं गरजेचं आहे. मग कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम आणि डबल एंट्रीमध्ये काय बदल आहे तोही या दुसऱ्याच प्रकरणात आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामध्ये बघा, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीममध्ये या ठिकाणी बघा, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम इज बेस्ड ऑन प्रॅक्टिसेबिलिटी. म्हणजे हे कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम आहे ती प्रॅक्टिसेबिलिटीवरती, म्हणजे जेवढं जास्त प्रॅक्टिस तेवढं ते कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम या ठिकाणी त्याच्यावर डिपेंड अपॉन आहे, बेस आहे तो. अकाउंटिंग कन्व्हेन्शनल मीन्स रूल्स विच बाय कॉमन ॲग्रीमेंट आर यूज्ड इन अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंग कन्व्हेन्शनमध्ये काही कॉमन विशिष्ट करार असतील त्याचा वापर करून या ठिकाणी कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम या ठिकाणी वापरली जाते, डेव्हलप केली जाते. ट्रॅडिशनल पद्धत आहे, परंपरागत आहे, जुनी पद्धत आहे. हाऊ एव्हर देर इज नो क्लिअर इन्फॉर्मेशन ऑफ रूल्स बिटवीन कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन्स. म्हणजे कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीममध्ये नो क्लिअर इन्फॉर्मेशन, म्हणजे क्लिअर इन्फॉर्मेशन मिळत नाही. ह्या ट्रॅडिशनल अकाउंटिंगनुसार आपल्याला परिपूर्ण माहिती मिळत नाही, ॲक्युरेटपणा येत नाही, क्लिअर इन्फॉर्मेशन मिळत नाही, रूल्स पण नाहीत. तिथं लक्षात घ्या, त्याचे जे काय अकाउंटिंगचे रूल्स आहेत त्या रूल्सनुसार ट्रॅडिशनल पद्धत अकाउंटिंगची या ठिकाणी आहे. त्यामुळे तिथं क्लिअर रिझल्ट लक्षात येत नाही, क्लिअर सगळी माहिती मिळत नाही, त्याचे विशिष्ट रूल्स पण नाहीत. लक्षात घ्या. त्यामुळं पुढं दिलेलं आहे बघा, याच्याच विरुद्ध डबल एंट्रीला क्लिअर रूल्स आहेत,
क्लिअर इन्फॉर्मेशन मिळते, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन दिली जाते, बिझनेस रिझल्ट फायनली व्यवस्थित फाइंड आउट करता येतो, तो डबल एंट्रीला येतो. पण ह्या कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीमला आपल्याला व्यवस्थित माहिती मिळत नाही, रेकॉर्ड व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळं तो एक कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीमचा, ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीमचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. पुढं बघा, इंडियन सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज द एक्झाम्पल ऑफ कन्व्हेन्शनल अकाउंटिंग. म्हणजे भारतामधलं जे काय अकाउंटिंग केलं जात होतं ते कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीमचं उदाहरण आहे. ट्रॅडिशनल जुन्या परंपरागत अकाउंटिंग ठेवण्याचं एक उदाहरण म्हणजे इंडियामधलं अकाउंटिंग होतं. धिस सिस्टीम डज नॉट फॉलो प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री सिस्टीम. कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम ही डबल एंट्रीचे प्रिन्सिपल्स तत्व पाळत नाही. इट इज द इनकम्प्लीट सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम ही इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम आहे, लक्षात घ्या. तिथं या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हा पूर्ण रेकॉर्ड केला जात नाही, इनकम्प्लीट. कुठंतरी नोंद छोटीशी करायची आणि त्याच्यावरून अकाउंटिंग मेंटेन करायचं. अशा वेळी या ठिकाणी चुका जास्त होतात. ट्रॅडिशनल अकाउंटिंगमुळं चुका जास्त होतात. अकाउंटिंगमध्ये या ठिकाणी अनसायंटिफिक रेकॉर्ड ठेवलं जातं की ज्याचा रिझल्ट आपल्याला फायनली ॲक्युरेट मिळत नाही. त्यामुळं प्रॉफिट झाला का लॉस झाला हे लक्षात येत नाही. मग ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम ही इंडियामध्ये वापरली जात होती, परंतु 1494 इटालियन मर्चंट लुको पॅसिओली याने डबल एंट्रीचा शोध लावला आणि ही ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम कालबाह्य झाली आणि आता सगळीकडं या ठिकाणी डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचाच वापर केला जातो. त्यामध्ये एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट दिलं जातं. त्यामुळं डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ऑल बिझनेस, स्मॉल बिझनेस, लार्ज बिझनेस अँड कंपनीज, पार्टनरशिप फर्म्स. एव्हरी बिझनेस आर यूज्ड फ्रॉम डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण सेकंड टॉपिकमध्ये या ठिकाणी फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमबद्दलच माहिती अभ्यासत आहोत. त्यामुळं डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे. या डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचाच आपण वापर सगळीकडं करत आहोत. ही ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम इंडियात होती, याचे रिझल्ट व्यवस्थित येत नाही. ही या ठिकाणी प्रॅक्टिकल बेसवरती डिपेंड अपॉन आहे ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम. म्हणून आता या ठिकाणी इनकम्प्लीट सिस्टीम म्हणून ट्रॅडिशनल या ठिकाणी कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीमकडं पाहिलं जातं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं ते एकदा परत बघा. हे अकाउंटिंग चक्र आहे, हे व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन होतो, व्यवहार होतो, त्या व्यवहाराची जर्नल एंट्री आपण करतो. जर्नल एंट्रीचं लेजर अकाउंटिंग केलं जातं, त्या लेजरचं बॅलन्सेस काढले जातात, डेबिट क्रेडिट काय फाइंड आउट असतील ते. त्या बॅलन्सेसचा मिळून एक ट्रायल बॅलन्स तयार होतो आणि ट्रायल बॅलन्सचा मिळून या ठिकाणी आपण फायनल अकाउंट तयार करतो. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. अशा प्रकारे हे व्यूहचक्र लक्षात घ्या. हे सतत तुम्हाला युजफुल आहे आणि याच्यानुसारच अकाउंटिंगचं काम आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन, नंतर या ठिकाणी त्याची जर्नल एंट्री, नंतर लेजर, नंतर त्या लेजरचे बॅलन्सेस, नंतर ट्रायल बॅलन्स, एकत्रित तेरीच पत्रक आणि शेवटी या ठिकाणी फायनल अकाउंट, ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी पत्रक, प्रॉफिट लॉस अकाउंट, नफा तोटा पत्रक आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक. अशा पद्धतीने हे इलेमेंट ऑफ डबल एंट्रीचे घटक आहेत, लक्षात घ्या. या पद्धतीने अकाउंटिंग मेंटेन केलं जातं. त्यानंतर पुढं या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीमची डेफिनेशन आपण पाहिली की यामध्ये दोन अकाउंटवरती इफेक्ट होतात. एक या ठिकाणी कंप्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम आहे. फर्स्ट डेबिट एकाला दिलं जातं तर दुसऱ्याला क्रेडिट दिलं जातं, तेवढ्याच रकमेचं, लक्षात घ्या. त्यामुळं हे महत्त्वाचं आहे डबल एंट्री सिस्टीममध्ये. त्यानंतर पुढं आहे प्रिन्सिपल्स. या ठिकाणी काही डबल एंट्रीची तत्व आहेत, लक्षात घ्या. फर्स्टला डेबिट तर अनादरला क्रेडिट आहे. त्यानंतर एक देणारा तर दुसरा घेणारा असतो.
लक्षात घ्या, किंवा रिसिव्हर म्हणजे घेणारा, गिव्हर म्हणजे देणारा आहे. अशा पद्धतीने 2 अकाउंटवर इफेक्ट होतात. फर्स्ट डेबिट, अनदर क्रेडिट, आणि इक्वल अमाऊंटचे इफेक्ट होतात. 1 लाख डेबिटला टाकले तर क्रेडिटला सुद्धा 1 लाख आपण टाकतो, तरच ते अकाउंट टॅली होतं. म्हणजे हे एक प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री आपण पाहिलं. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे. डबल एंट्रीचे वेगवेगळे फायदे आहेत, लक्षात घ्या. कंप्लीट रेकॉर्ड आहे, ॲक्युरसी आहे, लक्षात घ्या. त्यामुळं त्याचबद्दल या ठिकाणी पुढं या ठिकाणी बिझनेस रिझल्टसुद्धा डबल एंट्रीचा व्यवस्थित निघतोय. आणि कॉमन ॲक्सेप्टन्स, काही कॉमन ॲक्सेप्टन्स पण डबल एंट्रीचे आहेत. त्यानंतर पुढं या ठिकाणी ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम ही सुद्धा आपण बघितली, की ज्याचा वापर इंडियामध्ये केला जात होता आणि ती प्रॅक्टिकल बेसवर जास्त डिपेंड आपण आहे. ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीमचे रिझल्ट हे क्लिअर येत नाही, या ठिकाणी डाऊटफुल रिझल्ट आहेत आणि त्याला विशिष्ट असे प्रिन्सिपल्स नाहीत, तत्त्व नाहीत ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीमला. त्यानुसार ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम आपण या ठिकाणी भारतामध्येच वापरत होतो. परंतु 1494ला लुको पॅसिओली या इटालियन मर्चंटने या ठिकाणी डबल एंट्रीचा शोध लावला आणि खऱ्या अर्थानं डबल एंट्रीचा वापर आपण अकाउंटमध्ये करू लागलो. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम याबद्दल माहिती अभ्यासली, डेफिनेशन अभ्यासली. आता आपण या ठिकाणी त्याच्याच पुढचा भाग नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. तुम्हाला काही शंका असतील तर या ठिकाणी विचारा क्लास कमेंटमध्ये. झालेले व्हिडिओज व्यवस्थित ऐका, पहा. काही शंका असतील तर परत विचारा आणि या नोट्ससुद्धा तुम्ही लिहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. कुणाला काही शंका असतील तर विचारा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.